श्रेय मला मिळतं, इंटरव्ह्यू माझे होतात, फोटो माझे मिळतात, पण श्रेय सगळ्यांचं आहे. हनुमंतराव, तुमचं विनयीपणा आम्ही सगळे महाराष्ट्र सगळा जाणतो. म्हणजे ह्यात काही वादच नाही की सगळ्या सहकार्यांच्याच पाठिंब्याशिवाय तर हे होऊ शकत नाही, पण तुमचं विजन ह्या सगळ्यामधलं फार महत्वाचं अर्थातच आहे. पण मला सांगा, ग्लोबल ठेवलंय, विजन ग्लोबल ठेवलंय. बीव्हीजी 100 देशात घेऊन जायचंय. ऑलरेडी 3 देशात चालू झालं. अमेरिकेत 3 वर्षापूर्वी काम चालू केलं आणि जवळपास 2-1 हजार लोक बीव्हीजी आता अमेरिकेत काम करतात. तुम्ही ऑर्लंडो एअरपोर्टला उतरलात तर तुम्हाला बीव्हीजी दिसेल. भारतात 21 एअरपोर्टवरती बीव्हीजी दिसतच आहे तुम्हाला. मुंबई एअरपोर्ट, पुणे, चेन्नई, अहमदाबाद, लखनौ इकडे दिसतंय. अमेरिकेत चालू झालंय. डेट्रॉइट एअरपोर्ट बीव्हीजीला मिळालाय. तिथे आमच्या पार्टनर बरोबर काम करतोय. तर मग आता पुढच्या 10 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये 10 लाखाचं 10 वर्षात 10 लाखाचा टप्पा ठेवलाय. कारण जे रेकग्निशन मिळतंय बीव्हीजीला कामाच्या क्वालिटीमुळं, इंटिग्रिटीमुळं, ऑनेस्टीमुळं. आता 25 लोकांना 1-1 किलोपेक्षा जास्त सोनं एअरपोर्टला सापडलं. ते घरी घेऊन गेले असते, पण ज्याला सगळ्यात जास्त पैशाची गरज आहे तो माघारी देतो. हे मी कल्चर इनकल्केट केले बीव्हीजीमध्ये की इंटिग्रिटी, ऑनेस्टीचं. किती मिळालं सोनं? 1 किलोपेक्षा जास्त. मुंबई एअरपोर्टला सर एकाला 4 किलो सोनं मिळालं, तेही पार्किंगमध्ये मिळालं. पार्किंगमधनं तो घरी गेला असता साहेब तर त्याला त्याच्या 2 पिढ्याला काम करायला लागलं असतं. 2.5 कोटीचं सोनं मिळालं त्याला. तो परत आतमध्ये गेला, CISFला दिलं त्यानं सोनं. हे बीव्हीजी आहे, हे बीव्हीजी आहे. आणि त्याच्यामुळं हे झालंय. तर आता बीव्हीजीचं ग्लोबल एक्सपान्शनचा प्लॅन केलाय. जपानमध्ये पुढच्या 5 वर्षात 8 लाख लोकांची गरज आहे.